आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक बिनविरोध पार पडताच उपस्थित युतीच्या नेत्यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या। ओके यस मॅडम समोर ओके यस सर इकडे यस मुरकर सर आपले सचिन म्हणणार सचिन हां आहे का बरोबर आहे ओके यस फेडरेशन तर आपले किती वर्षाची आता सोसायटीचा एक सदस्य म्हणून सांगतो जास्तीत जास्त कामं आमच्या सोसायटीला आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण इमाने इतबारे पार पाडू असा विश्वास नवनिर्वाचित महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती मयुरी शिर्के यांनी व्यक्त केला आणि नेते मंडळींचे आभार मानले। आज आपली निवड झालेली आहे सभापतीची अशी मला खरं निवड झाल्याबद्दल मी आपले जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे आपले रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत आणि आपले उपनेते चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे सदानंदजी चव्हाण साहेब यांचं खूप मनापासून आभार मानते, कारण त्यांनी जे मला ही रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी शिवसेना उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर होताच माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, संजू साळवी आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सभापती अरे काय मंत्र म्हणजे बोला सध्या थांबा हां हे या समोर बघा समोर बघा समोर समोर समोर
ओके येस समोर येस समोर अण्णा ओके येस समाज कल्याण सभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने सुयोग कांबळे यांनी समाधान व्यक्त केले आणि नेते मंडळींचे आभार मानले. आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदयजी सामंत साहेब आणि लांजा-राजापूरचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत साहेब यांनी माझी समाज कल्याण सभापती नियुक्ती केली. त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी मी सदैव प्रयत्न करेन. समाजाचे तसेच लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. माझ्याकडून संपूर्ण समाजाला असेल, प्रत्येक व्यक्तीला, घटकाला असेल न्याय द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे पक्ष संघटनेने आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे पालन करून मी संपूर्ण समाज कल्याण सभापती पदाच्या कार्यकालामध्ये सर्व व्यवस्थित काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही नवनिर्वाचित शिक्षण आणि अर्थ विभागाचे सभापती नंदा मुरकर यांनी दिला आहे. विभाग दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांनी जो हा माझ्यावरती विश्वास टाकला त्याला मी कुठेही तडे न जाता मी ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ह्या विभागाचे काही प्रश्न काय आपण ह्या विभागाचे प्रश्न म्हणजे महिलांचे आणि बालकांचे जे महिलांना सक्षमीकरण करण्याचे जे प्रयत्न आहे ते मी नक्की करेन. परत आपल्या उद्योगमधून म्हणजे बचत गटामार्फत जे काही महिलांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.